आणि आपण आता ही दृश्य बघतोय थेट दिल्लीतली राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह विरोधकांनी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी धरणं आंदोलन केलेलं होतं थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर दिल्लीमध्ये। तर संसदेमध्ये नीट परीक्षेसंदर्भात चर्चा करण्याची राहुल गांधी यांची मागणी आहे। संसदेत चर्चा करायला सरकार तयार असल्याचं जितेंद्र सिंग यांनी सांगितल्याचं आता कळतंय। नीट परीक्षेशी संबंधित विषयांवरती बोलायला सरकार तयार असल्याचं कळतंय। आज काँग्रेसने ठिय्या आंदोलन दिल्यापासून एक महत्त्वाची मागणी हीच होती की हा संपूर्ण विषय संसदेमध्ये चर्चेत घेण्यासाठी आग्रही होतं काँग्रेस आणि राहुल गांधींनी तशी मागणी केलेली होती। जितेंद्र सिंग केंद्रीय मंत्री यांच्याशी काही वेळापूर्वी त्यांची चर्चा झालेली ही दृश्य आपण बघतोय आणि आता यानंतर असं कळतंय की संसदेत चर्चा करायला सरकार तयार असल्याचं जितेंद्र सिंग यांनी म्हटलेलं आहे। नीट परीक्षेशी संबंधित विषयांवरती बोलायला सरकार तयार आहे असं कळतंय। चर्चेची तयारी दाखवली तरी राहुल गांधी दरम्यानच्या काळामध्ये राजीनाम्यावरती ठाम असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे अधिक माहिती देतील। सोमेश, नवीन डेव्हलपमेंट काय आहे? आता जितेंद्र सिंह यांनी चर्चा केली होती किंवा त्यांनी डेलिगेशन म्हणून चर्चा करण्याची तयारी दाखवली होती आणि त्यानंतर जितेंद्र सिंह यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आता असं म्हटलेलं आहे की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण सुद्धा विरोधक हे आंदोलनावर ठाम आहेत। आणि सध्या आपण पाहतोय की पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेला बराच वेळ आंदोलन सुरू आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी म्हणजे अगदी त्यांच्या पंतप्रधानांच्या मुख्य प्रवेशद्वारावर दरवाजाच्या हे आंदोलन सुरू आहे आणि इतक्या वर्षांमध्ये दिल्लीच्या जवळपास इतिहासात असं खूप क्वचित घडलेलं आहे की पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांच्या गेटवर आंदोलन झालेलं आहे। कारण सर्वसाधारणपणे हा परिसर अत्यंत संवेदनशील समजला जातो। विशेषतः 1984 नंतर जेव्हा एसपीजीची स्थापना झाली, एसपीजीचा कायदा बनला, त्यानंतर तर या परिसरामध्ये कुणाला थांबायचीही अनुमती नाहीये। कोणती गाडी इथे उभी राहू शकत नाही, कोणती व्यक्ती इथे येऊ शकत नाही। सर्वसाधारणपणे तिथे आल्यानंतर कुणाला थांबवू दिलं जात नाही। पण आता गेले कितीतरी काळ झाला इथे विरोधी पक्षाचे खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी जोरदार घोषणाबाजी करत आहेत आणि यामध्ये आता त्यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची घोषणाबाजी तिथे काँग्रेसच्या खासदारांकडून सुरू आहे। आता जितेंद्र सिंह हे म्हणतात की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, म्हणजे आता कुठे ना कुठेतरी सरकार देखील चर्चेसाठी तयार झालेलं आहे या सगळ्या आंदोलनासमोर आणि सरकारकडूनही चर्चेची पावलं उचलली जात आहेत विरोधी पक्षाच्या दिशेने आणि विरोधी पक्षही आक्रमक झालेला आहे सरकारच्या विरोधामध्ये आणि त्याचं ते चित्र आज दिल्लीमध्ये पाहायला मिळतंय। सोमेश, अत्यंत चिवटपणे गेले 20 दिवस आधी उपोषण चालू होतं, त्याच्यानंतर आंदोलन सुरू आहे। आता आजच्या दिवसभरामध्ये खास करून तिथे विरोधी पक्षातल्या नेत्यांचा वाढता राबता दिसतोय। या सगळ्या अनुषंगाने जी पावलं उचलली जात आहेत ते बघता लवकरच चर्चा होईल अशी आशा करूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।